दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज ज्या बहिणींना भेटणार त्यांचं लग्नाआधीचं नाव जेनिफर फर्नांडिस आणि लग्नानंतरचं नाव जेनिफर नाईक. नमस्कार. मिस्टरांना हाक कशी मारता हो? लिसन. लिसन. बापरे, बोलवा त्यांना. लिसन, कम हिअर. सांगा तुमच्या लहानपणाविषयी सांगा. मी सांताक्रूजला राहायची. सांताक्रूजला कुठे? गोलीबार. गोलीबार रोड. हो. अच्छा, तिथे राहत होता हो. तुम्ही? आणि शाळा माझी सेंट चार्ल्स कॉन्व्हेंट वाकोलाला. वाकोल्याला. घरी कोण कोण होतं? आई, बाबा, ही छोटी बहीण आणि एक भाऊ छोटा. आई बाबा काय करायचे? डॅडीचं कॅन्टीन होतं. आणि तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी लहानपणापासून माझी बहीण, 2 बहिणी होत्या, 2 मोठ्या बहिणी, आई आणि बाबा. आता सध्या बाबा नाही आहेत, पण बहिणीचं लग्न झालं आहे आणि आई असते घरी. बाबा काय करायचे? बाबा अकाउंटंट होते माझगावला. तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण बऱ्याच ठिकाणी गेलं आहे. म्हणजे? माहीमला गेलं आहे, त्याच्यानंतर विलेपार्लेला, कारण आई माझी नर्स होती BMCमध्ये. महानगरपालिकेत? हो, महानगरपालिकेत. बरं बरं बरं. हां हां. तर माहीमला होतं 10वीपर्यंत. त्याच्यानंतर विलेपार्लेला कुपर हॉस्पिटलमध्ये, आणि त्याच्यानंतर मग रिटायरमेंटनंतर आम्ही नालासोपाला शिफ्ट झालो आणि आता सध्या आम्ही मीरा रोडला राहतो. बरं, असं टप्प्याटप्प्याने प्रवास केला तुम्ही. शाळा कुठली तुमची? शाळा माझी माहीमलाच होती, लोकमान्य विद्या मंदिर. आणि कॉलेज? कॉलेज चेंबूरला, आचार्य कॉलेज. पण आता तुम्ही काय करता? आता मी प्रायव्हेट कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर आहे. आणि तुम्ही हो? मी पण सर्व्हिस करते. हां. MSc आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये. प्रायव्हेट कंपनी. हो. पण कसं, म्हणजे शाळेत असताना तुम्ही कशा होता? मी एकदमच चांगली मुलगी, कारण माझी आई खूप प्रेम करायची माझ्यावर. आणि चेहरा असा का केला? नाही, अजूनही चांगली आहे असं असं म्हणायचं. हां, शाळेत असताना एकदम म्हणजे खाली मान टाकूनच चालायची मी. अजिबात नाही. जर कोणी सांगितलं, माझ्या आईला एकदा कोणीतरी सांगितलं, मी तिला एका मुलाबरोबर बघितलं आहे कधी कॉलेज नंतर, माझी आईने तिला एवढे शिव्या दिले, ती कधीच हे नाही म्हणजे समजणारच नाही तिला की माझी मुलगी कोणाकडे बोलू शकते असं. म्हणजे एवढी होती. म्हणजे अगदी सरळ समोर बघून चालणार आहे. हो, बरोबर. तुमचं कसं होतं? माझं आई सांगेल असं खूपच मस्ती करत होतो लहानपणी, बालपणापासून. अच्छा. म्हणजे आहे अजूनही. मी तुम्ही घरच्यांना मान खाली घालून फिरायला लावायचा मस्तीमुळे, हो ना? तुम्ही कुठे भेटले? आम्ही ऑफिसमध्ये भेटलो. कुठलं ते? कॉल सेंटर होतं. आणि मी फर्स्ट जॉब मी ट्रेनिंग बॅचमध्ये, हे पण त्याच ट्रेनिंग बॅचमध्ये होतं. वा, छान. मग फुल स्कूल लाईफमध्ये, कॉलेज लाईफमध्ये एकही मित्र नव्हता माझा. आणि ऑफिसमध्ये गेलो तेव्हाही हे नाही होते माझे मित्र. बरोबर. नाही नाही, नकोच. आमचं अजिबात लव्ह ॲट फर्स्ट साईट नाही होता. नाही नाही नाही, कुठे काहीच नव्हतं. काहीच नाही. अजूनही लग्न कुठे झालंय? हा, मग नाही, खरं ते एकदम आकडू टाईप्स होते. कोण? म्हणजे सरळ असं चालायचं, कुठे इकडे तिकडे बघायचं नाही. आणि म्हणजे मान नेहमी असं नाक वरती. अरे. बॅग असं सगळं ब्रँडेड असायचं, T-शर्ट, परफ्यूम, बॅग, आणि असंच चालायचे. कॅन्टीनमध्ये पण आले तर आमचं फुल ग्रुप बॅच एकत्र असायचं. पण हे वेगळं आपलं समोसा प्लेट घेऊन बसायचे. त्यांना आवडत नाही समोसा प्लेट घेऊन. त्यांना मतलब कोणीही हात घातलेलं आवडत नाही. नाही नाही, बरं केलं. हो. असं एकदम तर खाऊन मग गप्पा मारायला बसायचे. ते पण असं बसायचे. आम्ही नेहमी बोलायचो किती आखडू आहे हा माणूस, म्हणजे कुठून असं काय कुठून आलाय ऑफिसमध्ये? हां, कळतंय तुम्हाला आता काय काय ते? हो हो. हां. आणि मग
हळूहळू त्यांनी मला प्रपोज केलं एक काय दिवस. समोस्याची प्लेट हळूहळू इकडे दिली नाही, तुमच्याकडे? एक दिवस मी माझा थांबा अल्बम ना, त्यांचं विचारूया ना. हे तुमचं सांगून झालं काय हो, हे का असं म्हणतायत? नाही तसं होतो मी, म्हणजे अजूनही थोडा आहेच. पण हो, जसं ते म्हणते तसं मी होतो थोडा आकडू आणि वेगळाच बसायचो. आणि बरोबर आहे, लव ॲट फर्स्ट साईट नव्हतंच अजिबात. तसं काहीच नव्हतं, असं बघून वाटलंच नव्हतं की असं काही होईल म्हणून. मग पुढे काय? ज्या दिवशी हे सगळं स्टार्ट झालं मी अल्बम घेऊन गेलेली माझं NCCचं स्नॅप्स दाखवायला ऑफिसमध्ये, आणि त्याच्यात मी एक कॅम्पमध्ये नऊवारी नेसलेली. तर ते फोटो बघितले आणि म्हणजे मित्राला सांगितलं हे बघ माझी बायको. तेव्हापासून सगळे चिडायला लागले आणि ते वाढतच गेला. ते फर्स्ट डे होता. तुम्ही असं का बोलला? नाही असं नाही म्हटलं मी, म्हटलं बसा आता काय ते सांगा. नाही, मी म्हटलं ही बघ तुझी वहिनी. असं म्हणा. प्रपोज करेपर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं की या माणसाच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय? थोडं असं वाटायचं. कधी वाटायला लागलं होतं ते फोटोच झालं ना प्रकरण, ही तुझी वहिनी? हां. तेव्हापासून ते फर्स्ट डे होता. मग असं खूप काय काय केलंय. आणि एक दिवस तर त्यांनी काय केलं, भाड्याला सुमो घेतली आणि मला वाटलं हे माझं ट्रान्सपोर्ट आहे. मी बसली त्याच्यात, पाठीमागे कोणतरी होतं मी बघितलं नाही. मी आपलं जाऊन बसली आणि हायवेवर गेल्यानंतर थोडं पुढे ड्रायव्हरनी सांगितलं उतरा मॅडम. मी म्हटलं अरे ऑफिस नाही आलं, हे सांताक्रूजच आहे, अंधेरी जायचं आहे. तर पाठीमागून हे आले उतर. मी म्हटलं हे काय, एकदम धक्का बसला. त्याने भाड्याची सुमो आणली होती आणि मला सांगितलं आमची गाडी पुढे आहे, येऊन बस त्याच्यात. आणि मग मला घरी पण जायला नको आणि ऑफिसला पण जायला, असं म्हणजे तू आजच बोल काय हो की नाही असं. म्हणजे खूप टेन्शन दिलं यांनी मला. खूप म्हणजे काय वाटत नाही चेहऱ्याकडे बघून. आणि मग पण म्हणजे यांनी एकदा फोटोग्राफर, एकदा ड्रायव्हर, हे सगळं घरी फंक्शन असलं की यायचे. हे सगळं बनवून घरी यायचे. पण हे घरी येणार आहेत हे तुम्हाला माहिती असायचं? हो, जेव्हा ते फोटोग्राफर झालेले शूटिंग, व्हिडिओ शूटिंग करताना तेव्हा माहीत होतं. हाऊस वॉर्मिंग सेरेमनीला तेव्हा मला माहीत होतं, माझ्या बहिणीला माहीत होतं. मेन मी नाही सांगायची, मी फोन नाही घ्यायची, माझी बहीण फोन घ्यायची. त्यांनी माझ्या बहिणीला एकदम कन्व्हिन्स केलेलं. पहिल्यांदा आले ते फोटोग्राफर म्हणून घरात आले? पहिल्यांदा हो फोटोग्राफर, मग एकदा ॲनिव्हर्सरीमध्ये ड्रायव्हर. म्हणजे कोणाचे ड्रायव्हर म्हणून आले होते? आमची गाडी, म्हणजे हॉलवरून घरापर्यंत. काय काय केलंय तो तुम्ही? त्याच्यानंतर पुढे काय केलं? पराक्रम? पुढे नाही, एवढेच 2-3 पराक्रमच केले, अजून असं नाही. आणि घरात प्रवेश घेतला. हो. मग फायनली यांचा होकार कधी मिळाला? तर एकदा मी तिला प्रपोज केलं तर तिने नाही म्हटलं. तर मग एक अजून 1 महिन्याने मी परत तिला प्रपोज केलं, तिने परत नाही म्हटलं. अच्छा. तर 2दा तिने नाही म्हटलं, त्यामुळे तिसऱ्यांदा मी सोडूनच दिलं. म्हटलं नको, जाऊ दे. तर मग तिसऱ्यांदा तिनेच विचारलं. काय हो, खरं काय आता तुम्ही सांगा. नाही म्हणजे मी म्हटलं चला म्हणजे बोलूया काय ते. पण तुमच्या मनात आलं होतं? हो, आलं होतं. इनफॅक्ट हे खूप आलं होतं, मला वाटलं पण आमचं कास्ट डिफरंट, यांचं एकदम ब्रँडेड, एकदम हायफाय आणि थोडे आकडू पण होते. तर मला असं वाटायचं नाही असं नाही करायला पाहिजे, कारण पुढे काय होणारच नाही आहे. म्हणून मी पाठी राहायची अशी नाही. पण एक दिवस मी म्हटलं बसून बोलूया, कसं ॲडजस्ट करणार, कसं पुढे काय. तर असं आम्ही बोललो. मग आम्ही दोन्ही डिसाईड केलं की आम्ही आमच्या आई वडिलांना विचारूया आपल्या फॅमिलीमध्ये. जर त्यांनी हो सांगितलं मग आम्ही करूया, नाही सांगितलं तर नाही करूया, बस. हां, कॅन्सल. मग आपलं अरेंज मॅरेज जे आहे ते. काय झालं तुमच्या घरून, काय प्रतिक्रिया आली? माझ्या घरून तर अगोदर ॲक्च्युली तिच्या घरी मी गेलो होतो. तुम्ही गेलात? हां, म्हणजे तिच्या आईनेच बोलवलं होतं. आईला वाटलं असेल ते मागच्या गाडीचे पैसे मागायला आला. तर तिच्या घरी गेलो आणि तिच्या आईनी इंटरव्ह्यू वगैरे घेतला आणि पास केला. आणि मग नंतर माझ्या घरी इंटरव्ह्यू होता. माझ्या आईने तिला बोलवलं होतं आणि आई मग तिला घेऊन एका रूममध्ये गेली होती आणि मस्त 2-3 तास झाले असतील कदाचित बोलून. आईने विचारलं केक कसा करतात? काही कल्पना नाही. मी बाहेर, मला टेन्शन की आतमध्ये चाललंय तरी काय. तर मग 2-3 तासांनी बाहेर आली आणि मला वाटतं अजून एकदा बोलवलं होतं. हो, 2-3 व्हिजिट झाल्या होत्या. 1 वर्ष झालेले, 3 इंटरव्ह्यू झालेले माझे. आणि मग काय म्हणाली आई? आणि मग आई म्हणाली तर तुमची जर आहे खुशी तर चांगलं आहे, मुलगी पण चांगली आहे, पसंत आहे. नाही पण मग दोघांच्याही घरून होकार आला? हो, वेळ लागला. यांच्या घरातून 1 वर्ष लागली अप्रॉक्सिमेटली. हो, पण आईने हो सांगितलं, त्याच्यानंतर आम्ही पुढे. आणि तुमच्या घरून? हां, माझी शॉकिंग होतं, पण माझ्या आईला आवडले हे खूप.
तर ओके सांगितलं. आईने अजिबात काहीच म्हणजे विरोध नाही केला. मला शॉक होतं. नाही, कारण गाडी बिडी चालवता येते कळलं होतं ना, ते बरं आहे म्हटलं. फोटोग्राफी. किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष. 11 वर्ष झालेली आहे. सगळं आता व्यवस्थित आहे, हो की नाही? आता एक आव्हान येणार आहे या खेळात, आणि तो खेळ तुम्ही कसा खेळणार आणि किती बक्षीस मिळवणार ते बघायचं आहे आम्हाला. घ्या एक चिठ्ठी काढा. डॉमिनोजचा मनोरा. 3 टप्पे पूर्ण केले की 1000 रुपये, आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपये. वेळ सुरू झाली. $1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. $1200. 1400. 1600. 1800. 2000. 2200. 2200 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही बोलायचंय सगळ्यांनी. सांगा, तेव्हा ही बातमी आली तेव्हा कसं वाटलं होतं आणि आता कसं वाटतंय सगळ्यांना? तेव्हा तसं काही वाटलं नाही. असं म्हणजे तिला बघितलेलंच होतं आम्ही, आणि परिचय होता असं आमचा त्यांच्याशी. बरं. तर त्याच्यामुळे काही वाटलं नाही. मुलगी चांगली आहे, आम्हाला आवडलेली. व्हेरी. अजून कोण बोलणार? आईकडे द्या. मला पहिलं खूप टेन्शन आलं, कारण आमच्या दोन्ही फॅमिली मोठ्या आहेत. एक मी मालवणची, मी दिली मला गोव्यात, त्याच्यामुळे दोन्ही फॅमिली मोठ्या आहेत. माझ्यापेक्षा मी माझ्या फॅमिलीचा विचार केला की आता काय काय होणार यांचं. एक ख्रिश्चन मुलगी आमच्या घरात येते म्हटल्यानंतर होणारच. पण शेवटी हिला बघितली, माझ्या ह्या बहिणीने सपोर्ट दिला मला. जाऊ दे, असू देत, आता का कुठे जग बदलले, काय घेऊन बसणार, करूया. आणि चांगली होती ती, आणि आता तर खूपच चांगली. होय. मला तुमची एक आठवण सांगायची आहे. काय हो? 20 वर्षापूर्वीची ही आठवण आहे. तर माझी बहीण त्यावेळी कुपर क्वार्टर्समध्ये राहायची, आणि तिथे गणेशोत्सव साजरा केलेला, आणि ह्या मुलांनी तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यावेळी बोलावलेलं होतं. तर आम्हाला त्यावेळी म्हणजे त्यावेळी ह्याच्यामध्ये आदेश बांदेकर येणार, आदेश बांदेकर येणार, आणि ही त्याची बहीण ही, तर तिने गाणं म्हटलेलं त्या स्टेजवर, आणि तुम्ही तिला बक्षीस दिलेलं. अरे वा वा वा. आणि त्या आठवणीवर ती अजून जगते खरं म्हटलं तर. अशी म्हणजे मला, आणि आता होम मिनिस्टर लागलं की ती एकही एपिसोड सोडत नाही. आणि ते आदेश बांदेकर म्हणजे तिचे गुरुच आहेत असं वाटते तिला, कारण पहिलंच बक्षीस आणि शेवटचं मला वाटतं कोणीतरी तिला दिलं आहे. अशी मला एक तुमची पण आठवण सांगायची होती. हे सगळे जे करतात घराघरात, तुम्ही ज्या नाती निर्माण केलीत त्याबद्दल खरोखरच वरून आदेश आलेला आहे असं आम्हाला वाटतं. त्या देवदूताप्रमाणे तुम्ही आहात, आणि प्रत्येक घराघरात तुमची महती गणली जाते, आणि तुम्हाला खूप उदंड आयुष्य लाभो अशी आमच्या नाईक आणि फर्नांडिस कुटुंबाकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आता या अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. मराठी चित्रपटाचं नाव बोलायचं नाही. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट होती. आता गाणं बघूया कुठलं आहे. मराठी गाणं आहे. गाणं म्हणा. मॅडम, तिला नवऱ्याचा लागलाय नाद नाही, भावऱ्याचा लागलाय नाद. झी मराठीकडून ही भेट.
मराठी म्हण आहे ती ओळखा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू, केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनी त्यांच्याकडे. पहिले म्हणजे मी त्यांना फर्स्ट टाइम जेव्हा भेटली त्यांनी म्हणजे क्लासमध्ये त्यांनी एक सॉन्ग सिंग केलेलं, पण ते लास्ट होतं. त्याच्यानंतर माझ्यासाठी आजपर्यंत एकही गाणं नाही, त्याने एकही सॉन्ग सिंग नाही केलं. बरोबर की नाही? मग आता ह्यांच्यासाठी सॉन्ग सिंग करायचं झालं तर कुठलं करणार? मला म्हणजे किंग कॉंग पिक्चर बघतोय असं वाटतंय मला. सांगा कुठलं सॉन्ग सिंग कराल? तुझे देखा तो ये जाना सनम, क्या बात है, क्या बात है, क्या बात. प्यार होता है दीवाना सनम, क्या बात है. अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम. आणि याचबरोबर हा सॉन्ग सिंगचा कार्यक्रम संपला. दुसरा आहे की रिसेंटली मी पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी पोलीस स्टेशन व्हेरिफिकेशनसाठी गेलेली. तर हवालदार बसलेला माझं जुनं पासपोर्ट घेऊन पेज टर्न करत होता, तोंड बघत होता, पेज टर्न करत होता, तोंड बघत होता. मग असं केलं त्याने, काय कुठे गेलात नाही, 10 वर्ष काय केलं, हे पासपोर्ट कशाला बनवलं असं. म्हणजे मला एवढं इन्सल्ट फील झालं. व्हेरी बॅड. सगळ्यांसमोर म्हणजे भरलेलं रूम होता आणि मी कुठेच नाही गेली 10 वर्षात. मी बाहेर ते पासपोर्ट घेऊन आली आणि यांना सांगितलं मला जायचं आहे, याच्यात थप्पा पाहिजे. तर मारून टाकायचं लगेच. मग काय कुठेतरी परदेशात घेऊन काय हो कधी बघू पुढच्या वर्षी. एक सांगू, जे गाणं आता तुम्ही म्हटलं ना, हां ते गाणं जिथे चित्रीकृत झालंय ना त्याच ठिकाणी घेऊन जा ना आमच्या माऊलीला. हां तिथे बर्फ पडलेला असतो, हो की नाही? पण बातमी ऐकून घाम फुटलाय तुम्हाला. तिसरी अपेक्षा आहे की मला लहानपणीपासून जाईव करायची खूप आवड आहे. तर मला नेहमी हे होतं की लग्नानंतर मी माझ्या नवऱ्याबरोबर जाईव करणार आणि म्हणजे फुल फ्लोर रॉक करणार. असं कसं असतं ते? काय असतं जरा दाखवा तरी ना. हातात नाही येत ना. साधारण कसं असतं थोडंसं दाखवा. हे असं करायचं, असं फास्ट करतात मग हे फिरवतात. कसं ते फिरवा ना त्यांना. फिरवा, कोणी फिरायचं ते ठरवा आधी. अच्छा असं हे सगळं प्रॅक्टिस करूया, डान्स करूया असं मी सांगितलं की क्लासला जाऊया पाहिजे तर. आणि मग कुठल्याही लग्नात गेलो की आम्ही मग नाच, नवरा नवरी राहू दे तिकडे बोंबलत, गेलो लग्नात का. व्हेरी गुड. हा मग काय म्हणताय ते? म्हणजे करणार आणि हे पोस्टपोन 11 वर्ष झाली आतापर्यंत नाही केला. म्हणजे काय हो, काय असं करताय हो? सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात, तेवढी एक इच्छा पूर्ण करायला काय हरकत आहे? 3च तर आहेत. नाही होईल, ती होईल कधी, लवकरच होईल. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्या 3 अपेक्षा म्हणजे एक अपेक्षा अशीच आहे की ती एक उत्तम कुक आहे, चांगलं जेवण बनवते. पण मला ज्यावेळेला पाहिजे की मला ज्यावेळेला ही काही गोष्ट खायची इच्छा झाली आहे तर ती त्यावेळेला तिने मला बनवून द्यावी, अशी माझी एक इच्छा आहे. कळलं माऊली? हां ओके. दुसरी इच्छा ते कॉमन आहे की सगळ्यांची तीच एक स्टोरी असेल की शॉपिंगला जेव्हा जातो तेव्हा एक ड्रेस घ्यायला ते 10-12 ड्रेस घालून बघणार आणि शेवटी एकच घेणार. तुम्हाला खूप जातो ना. बरं इथून पुढे बघा काय ते प्रयत्न करा. फुल 5 घेणार, सगळं घेणार. बरं दुसरी अपेक्षा. तिसरी झाल्या त्या 2च अपेक्षा. तिसरी नाही. बरं आज धन्यवाद मानायचे तर कुणाचे आणि क्षमा मागायची तर कुणाची? म्हणजे सॉरी कुणाला म्हणाल आणि थँक्यू कुणाला म्हणाल? सॉरी मी आईला बोलणार, सासूला. थँक्यू व्हेरी स्पेशली माझ्या मावश्यांना आहे ते माझे मिस्टरांचे मावश्या. पण लग्नानंतर मला कधी स्पेशली डिलिव्हरीच्या नंतर त्यांचे लाडवाचे स्वाद आत्तापर्यंत माझ्या तोंडात आहे. तर मावश्या आणि सगळे कझन्स, हे फुल फॅमिली, मला असं कधीच नाही वाटलं की मी दुसऱ्या फॅमिलीमध्ये गेली आहे. असं वाटलं माझंच फॅमिली आहे. तर थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. आणि स्पेशल माझी मम्मी डॅडी आज नाही आले इकडे. डॅडी बेड रिडन आहे तर मम्मी सोडून नाही येऊ शकत, म्हणून मम्मी डॅडीला खूप खूप थँक्यू. तुम्ही सगळं केलं त्याच्यासाठी आणि आज मी खूप मिस केलं तुम्हा दोघांना. तुम्ही थँक्यू कोणाला आणि सॉरी कोणाला? थँक्यू परत मी सगळ्या मावशांनाच म्हणेन, कारण लहानपणीपासूनच आणि ना जेव्हा माझे वडील गेले त्यावेळीपासूनच त्यांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी म्हणजे काकांनी खूप सपोर्ट केला आम्हाला, आईला आणि मला.
सॉरी सगळ्यांनाच सॉरी जर काही दुखावलं असेल तर, पण खास करून आईला तसं जेनू म्हणाली, आईलाच सॉरी म्हणतो. काही अपेक्षा जर मी पूर्ण करू शकलो नसेन मुलगा म्हणून तर त्याच्याबद्दल सॉरी. जो विश्वास आजपर्यंत तुम्ही सार्थ ठरवलेला आहे तसाच विश्वास एकमेकांवरती ठेवून एकमेकांचा आदर करत राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.